चला आपण इथे येऊन थांबलो होतो. आपण तिसरा नियम झालेला आहे आपला. आता आपल्याला घ्यायचा आहे चौथा नियम, रासायनिक समीकरणे लिहिण्याचा चौथा नियम किंवा चौथा संकेत म्हणूया आपण त्याला. चौथा संकेत आपल्याला बघायचं आहे. तर काय दिलं बघा चौथा संकेत तुम्हाला. जर तुम्ही स्क्रीनवर बघाल, आपण म्हणजे याच्या आधी जो लेसन घेतला त्याचा कंटिन्यूशन करतोय आपण. काय दिलं बघा, जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून तुम्हाला उष्णता द्यावी लागते. बघा नीट लक्ष द्या. जेव्हा आपण उष्णता प्रोव्हाईड करतो, एखाद्या केमिकल रिएक्शनला आपण उष्णता देतो. बरोबर? एखादी अभिक्रिया होण्यासाठी. बोल शुभम, काय झालं? शुभम, शुभम बोल काय? तर त्यावेळेस जर तुम्हाला औषध द्यावं लागत असेल, तर ते तुम्हाला काय करावं लागतं, अभिक्रिया कारकाच्या अभिक्रिया दर्शक बाणाच्या वर तुम्हाला लिहावं लागतं बघा. ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारे वर लिहावं लागतं. शुभम काय झालं बोल? म्हणजे तुम्ही जेव्हा कॅल्शियम सल्फेट जे सॉलिड आहे, बोल शुभम काही काय नाही झालं? सर, चुकून दाबलं गेलं. ठीक आहे. कॅल्शियम सल्फेट जे सॉलिड आहे, सॉलिड म्हणजे स्थायू आहे, त्याला इथं बघा हे चिन्ह दिसतं तुम्हाला. या चिन्हाला काय म्हणतात? उष्णतेचं चिन्ह, डेल्टा म्हणूया त्याला, उष्णतेचं चिन्ह. तर हे चिन्ह तुम्हाला दाखवतात. कुठे दाखवतात? बाणाच्या वर. बरोबर? हे जे काही अभिक्रिया दर्शक बाण आहे ना, त्या बाणाच्या वर दाखवतात. आणि या ठिकाणी बघा हा वायू बाहेर पडला. कोणता वायू बाहेर पडला? कार्बन डायऑक्साईड हा वायू या ठिकाणी बाहेर पडलेला आहे. समजतंय? सिमिलर तुम्हाला अजून काय दिलंय या ठिकाणी. आता उष्णता इथे वापरली आपण बघा. इथे उष्णता दिली आपण याला. काय दिलंय त्या ठिकाणी? उष्णता दिलेली आहे बघा. तुम्ही बाहेरून उष्णता दिली या ठिकाणी. पण काही-काही अभिक्रिया अशा आहेत, की ज्याच्यामध्ये उष्णता तयार होते. बघा. या ठिकाणी काय दिलं बघा. आता कॉपर सल्फेट आणि झिंक याच्यामध्ये काय झालं? झिंक सल्फेट तयार झालं, कॉपर मिळालं. पण याच्यामधून उष्णता बाहेर पडते. याच्यात उष्णता तयार होते आणि ही उष्णता बाहेर पडते. लक्षात घ्या. मग ती उष्णता आपण कुठे लिहितो? त्याच्या उजव्या बाजूला लिहितो, प्रॉडक्टमध्ये लिहित असतो. बरोबर? फरक कळला? इथे उष्णता आपण बाहेरून देतोय उष्णता आणि इथे उष्णता आतून तयार झाली. एखाद्या अभिक्रियेमध्ये उष्णता ऑलरेडी तयार झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही चुनखडी तापवल्यावर चुनखडी तयार होते. हे त्याचं तुम्ही पाहिलं असेल, उदाहरण तुम्ही पाहिलेलं असेल. ठीक आहे. परत सांगतो बघा कन्व्हेन्शन तुमचा पुढचा. राहुल आत्ता आला. व्हेरी गुड राहुल. नाव द फोर्थ कन्व्हेन्शन. काय तुमचं फोर्थ कन्व्हेन्शन बघा. नाव when heat is given, when a heat is given from outside to bring about a reaction, it is indicated by a sign delta. कोणतं साइन वापरतो? डेल्टा written above the arrow. कोणत्या arrowवर आपण दाखवतो? तुमच्या डिरेक्शन ऑफ द रिएक्शन. फॉर एक्झाम्पल द रिएक्शन इज सिलेक्ट. बघा तुम्ही लाईम घेतला, सिलेक्ट लाईम, कॅल्शियम कार्बोनेट, त्याला हिट केलं आणि यू गेट कॅल्शियम ऑक्साईड अँड द कार्बन डायऑक्साईड काय झाला? बाहेर पडला. कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला. सी हिअर you have provided the heat and you get the carbon dioxide हा बाहेर पडलाय. But similarly what happens? Similarly काय होतं? But if the heat is released, heat जर रिलीज झाली असेल ना, heat रिलीज झाली समजा, आपण नाही प्रोव्हाइड केली, आपण हीट दिली का नाही दिली, आपण फक्त कॉपर सल्फेट घेतलं, तर झिंक टाकलं, बट काय होतं? हीट तयार होते, ते गरम होतं द्रावण. काय होतं? द्रावण गरम होतं. देर इज अ हीट. बघा, देर इज अ रिलीज ऑफ हीट. काय रिलीज होते? हीट रिलीज होते या ठिकाणी. समजतंय? तर अशा प्रकारे तुमचा 5वा नियम झालेला आहे. पुढे बघा. चौथा नियम झालाय. 5वा नियम काय बघा, तर काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, त्याचबरोबर उत्प्रेरक अटींची आवश्यकता व्हावी लागते. अशी पूर्णता आवश्यक असते. तर अशा ज्या काही अभिक्रिया दर्शक ते बाणाच्या खाली किंवा वर दाखवतात. उदाहरणार्थ वनस्पती तेलाची 60°C तापमानात निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायू अभिक्रिया केली तर काय तयार होतं? तूप तयार होतं. म्हणजे तुम्हाला अभिक्रियाकारक दाखवायचे, त्याला कॅटलिस्ट म्हणतात. अभिक्रियाकारक किंवा कॅटलिस्ट, स्क्रीनवर लक्ष द्यायचं. आता हे कॅटलिस्ट किंवा अभिक्रियाकारक असतात ना, ते कुठल्याही प्रकारे अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. तर हे काय करतात? तर अभिक्रियाचा वेग वाढवतात. कळलं? किंवा त्यांच्याशिवाय ही अभिक्रिया होऊ शकत नाही. समजतं का? त्यांच्याशिवाय अभिक्रिया होऊ शकत नाही. बघा, NI म्हणजे काय? निकेल काय? उत्प्रेरक आहे. तुम्ही वनस्पती तेल घ्या, हायड्रोजन वायू सोडा त्याच्यावरून, तापमान द्या 60°C एवढं तापमान प्रोव्हाइड करा, तर तुम्हाला काय मिळणार? वनस्पती तूप मिळणार. जे आपण तूप खातो ना घरामध्ये, ते तूप अशा प्रकारे बनवलं जातं वनस्पती तेलापासून. बरोबर? तर ही काय झाली? अभिक्रिया झाली. समजतंय तुम्हाला? आणि त्याचबरोबर काय देऊ तुम्हाला, की अभिक्रिया कारकांविषयी किंवा उत्पादनाविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली सुद्धा लिहू शकतात. बघा, आता हे काय दिलं? नायट्रिक ऍसिड, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड. हे काय आहे? सहज म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेटेड. सहज म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे. जर कधी कधी तेच नायट्रिक ऍसिड काय घेतलं? इथं विरल घेतलंय. काय घेतलंय? विरल म्हणजे थोडस त्यांनी काय केलं? त्याची सहती कमी केलेली आहे, डायल्यूट केलं त्याला. गेटिंग? समजतंय? चला परत सांगतो. क्वेश्चन नंबर 5. काय आपला कन्व्हेन्शन नंबर 5. बोला, कोणाचा आवाज येतोय? आवाज कोणाचा येतोय? सगळे आलेत का? राहुल आहे? राहुल नाव
It is necessary to fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reaction. ठीक आहे, एखादी रिएक्शन साठी तुम्हाला हे पाहिजेच. यू रिक्वायर सम स्पेसिफिक टेम्परेचरला ती रिएक्शन होते, किंवा प्रेशर लागतं, किंवा यू रिक्वायर सम कॅटलिस्ट फॉर दॅट रिएक्शन टू प्रोसीड. ती रिएक्शन त्याशिवाय होणार नाही. सो दिस कंडिशन, या कंडिशन कुठे लिहितो आपण? ऑल्सो ऑन द एरो, त्या एरोच्या वर किंवा खाली. So the conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. For example, the reaction of vegetable oil, which is used to prepare cat, which is used to prepare, काय prepare करतो आपण? एक मिनिट हा. The reaction of vegetable oil takes place as the temperature of 60 degree. तुम्हाला तूप मिळतं या ठिकाणी. 60 degree Celsius with the hydrogen gas in the Ni catalyst. काय लिहितो आपण बघा? You get वनस्पती घी किंवा तूप. बघा. सो व्हेजिटेबल ऑइल, वी हॅव टेकन व्हेजिटेबल ऑइल घेतलं, हायड्रोजन गॅस घेतला, ओके, प्लस हायड्रोजन गॅस, जी मीन्स गॅस, एल मीन्स लिक्विड. बघा, एल मीन्स लिक्विड, ऑइल आहे ना, सो लिक्विड. टेम्परेचर किती? 60 डिग्री. जर 60 डिग्रीच्या पेक्षा जास्त दिलं तरी होणार नाही रिएक्शन. अँड इफ यू रिड्यूस द टेम्परेचर, टेम्परेचर कमी जरी केले तरी ती रिएक्शन होणार नाही. सो यू रिक्वायर टेम्परेचर ऑफ 60 डिग्री सेल्सिअस ओनली. तेवढंच. ऍज वेल एज तुम्हाला निकेल कॅटलिस्ट पाहिजे. निकेल कॅटलिस्ट त्याच्यामध्ये भाग घेत नाही. इट डज नॉट टेक एनी पार्टिसिपेशन इन द रिएक्शन. सो व्हॉट डज इट डू? तो काय करतो मग? इट हेल्प्स टू फास्ट द रिएक्शन. रिएक्शन फास्ट होण्याला मदत करतो ते, किंवा रिएक्शन होतच ना मग त्याशिवाय, ते पाहिजे तुम्हाला. सो व्हॉट डू वी गेट? यू गेट वनस्पती घी. आणि वनस्पती घी कसं असतं? सॉलिड. तुम्हाला माहिती आहे घी कसं आहे? सॉलिड असतं, बरोबर. त्याला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा लिक्विड होतं. देन 6 स्पेशल इन्फॉर्मेशन वाटते. जसं बघा हिअर, नायट्रिक ऍसिड. सी HNO3 म्हणजे काय? नायट्रिक ऍसिड. सो नायट्रिक ऍसिड इज व्हॉट? कॉन्सन्ट्रेटेड. काय? नायट्रिक ऍसिड कॉन्सन्ट्रेटेड, ज्याच्यातून धूर वगैरे बाहेर पडतो. बघितलं ऍसिडने जे जळतं वगैरे, दॅट इज द कॉन्सन्ट्रेटेड. अँड समटाइम इट मे बी डायल्यूट. डायल्यूट म्हणजे त्याला पाणी टाकून त्याला डायल्यूट केलेलं असतो. ओके. वॉटर म्हणजे आपल्या घरातलं वॉटर नाही. द वॉटर इज डिस्टिल्ड वॉटर टाकून त्याला डायल्यूट केलं होतं. त्याची कॉन्सन्ट्रेशन कमी केलं असतं. तर तेवढं त्याचं ते काय राहत नाही, तेवढं कॉन्सन्ट्रेटेड ते राहत नसतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. न काय दिलं तुम्हाला? कुठलं तरी एक्झाम्पल दिलंय. एक सेकंड. आता तुम्हाला महत्वाचा पार्ट आहे की तुम्हाला एखादी रिएक्शन काय करायची? संतुलित करायची. काय करायचं तुम्हाला? रिएक्शन संतुलित करायची. आता बघा, हे रिएक्शन आहे ना फक्त वाचायची यासाठी, की कारण हे परीक्षेला विचारतात की कुठला बदल आणि कुठलं काय होतं, कुठला रंग बदलतो. काय दिलं? फक्त फक्त एवढं बघून घ्या काय तुम्हाला दिलंय, आणि त्याचा फरक काय पडतो का बघा तुम्हाला. बघा, स्क्रीनवर लक्ष द्या सगळ्यांनी. सिल्वर नायट्रेट घेतलं, AgNO3. सिल्वर नायट्रेट AgNO3 ऍक्वा सोल्युशन. म्हणजे काय केलं? सिल्वर नायट्रेटचं पाणी गेलं आपण, म्हणजे पाण्यामध्ये विरघळवलं. गेटिंग? प्लस काय केलं त्याच्यामध्ये? आपण सोडियम क्लोराईडचं पाणी ऍड केलं. काय केलं आपण? सोडियम क्लोराईडचं पाणी ऍड केलं. गेटिंग? सो काय मिळालं तुम्हाला? सिल्वर क्लोराईड मिळालं. सिल्वर क्लोराईडचा पांढऱ्या रंगाचा निक्षेप मिळाला. बघा, एरो बघितलं मगाशी आपण, एरो निक्षेप मिळाला, किंवा हे मिळालं, काय म्हणतात त्याला? प्रेसिपिटेट मिळाला पांढरा क्लोराईड, पांढऱ्या रंगाचा. आणि प्लस तुम्हाला काय मिळालं? सोडियम नायट्रेट. काय मिळालं? सोडियम नायट्रेट ऍक्वा सोल्युशन मध्ये. ठीक आहे. आता जर तुम्ही विचार केला तर सुरुवातीला बघा काय दिलं तुम्हाला? सिल्वर नायट्रेटचे द्रावण. हे बघा, सिल्वर नायट्रेटचे द्रावण घेतलं आपण, सोडियम क्लोराईडचे द्रावण घेतलं घेतलं बरोबर की नाही? आता काय केलं? तुम्ही वजन केलं. किती आलं वजन? बघा, 300.23 ग्रॅम. किती वजन आहे? 300.23 ग्रॅम. समजलं? 300.23 ग्रॅम एवढं वजन आलं. आता काय केलं? मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर काय झालं? सर्व मिक्सअप झालं सर्व. आणि तुम्हाला काय मिळालं? परीक्षेमध्ये तुम्ही मिक्सअप झालं ना, पांढऱ्या रंगाचंही मिळालं तुम्हाला, सिल्वर नायट्रेट मिळालं. आता वजन केल्यानंतर नंतर तुम्ही जेव्हा वजन केलं त्याचं, तरी पण तुम्हाला किती मिळालं? 30.23 ग्रॅम मिळालं. बरोबर की नाही? बघा, शेवटचं वजन आणि आधीचं वजन सारखंच आहे. याचा अर्थ काय? की ज्यामध्ये काय झालेलं आहे, तर याच्यामध्ये जी रिएक्शन झालेली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नवीन पदार्थ जो तयार झालाय, तर त्यामध्ये काय झालंय की वजनामध्ये बदल झालाय का? नाही झालाय. वजनामध्ये बदल झालाय का? नाही झालाय. लक्षात ठेवा. वजन बदल झालाय का? नाही झाला. परत सांगतो बघा तुम्हाला. सो एक डायग्राम पण इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. सो डायग्राम काय सांगते? व्हॉट द डायग्राम इंडिकेट्स? नाव स्क्रीनवर लक्ष द्या. व्हॉट द डायग्राम इंडिकेट्स? सिल्वर नायट्रेट अँड सोडियम क्लोराइड. सिल्वर नायट्रेट ऍक्वा सोल्युशन घ्या, सोडियम क्लोराइडचं नायट्रेट सोल्युशन घ्या. बघा, इन दिस वे इकडे दाखवलं बघा. सिल्वर नायट्रेट कुठे घेतलं आपण? टेस्ट ट्यूब मध्ये घेतलंय. अँड सोडियम क्लोराइड वी हॅव टेकन इन द कोनिकल फ्लास्क. याला कोनिकल फ्लास्क मध्ये बघा, कोनिकल फ्लास्क. ओके, मिक्सअप करा.
द रिएक्शन बिफोर द रिएक्शनच्या आधी वजन किती आहे 300.23 ग्रॅम 300.23 300.23 ग्रॅम अँड आफ्टर द रिएक्शनला काय झालं तुम्हाला व्हॉट यू गॉट सोडियम क्लोराईड व्हाईट प्रेसिपिटेट बघा याला काय म्हणतात प्रेसिपिटेट एरो दाखवला की नाही असा डाऊनवर्ड एरो इज प्रेसिपिटेट दाखव तुम्हाला अँड यू गेट सोडियम नायट्रेट ॲक्वा सोल्युशन हिअर ठीक आहे बट बघा वजन बघा वेट चेक करा वेट तुमचं तेवढंच आहे 300.23 ग्रॅम सो दर इज नो चेंज इन द वेट मध्ये चेंज होतं का नाही लक्ष द्या वेट मध्ये चेंज होतं का नाही होते गेटिंग सो वेर वी आर चला आपण इथे आहोत बॅलेन्सिंग तुम्हाला काय करायचं आहे समीकरण संतुलन करायचं आहे तुम्हाला काय करायचं समीकरणाचं संतुलन तुम्हाला करायचं आहे बरोबर आता वरचं समीकरण बघितलं आपण कुठलं समीकरण वरचं समीकरण तुम्ही पाहिलं कोणतं समीकरण बघा तर वरचं समीकरण तुम्ही बघितलं काय काय समीकरण बघा आधी सोडियम क्लोराईड AgNO3 NaCl बघा 2 मिनिटं आपण याला कॉपी करून घेऊया इथे थोडस कळेल आपल्याला होतं का कॉपी बघूया 2 मिनिटं स्क्रीनवर लक्ष असू द्या सगळ्यांचं येस झालं कॉपी परत गेलं रे बाळांनो थांबा एक मिनिट परत घ्यावं लागेल आपल्याला बरं काय बघा तुम्हाला हे बाकी सोडून द्या हे ॲक्वस वगैरे काही घेऊन द्या आपल्याला तशी सोडून द्या सध्या फक्त आपल्याला एवढं विचार करायचा आहे इथे एरो आहे का त्यामुळे मी एरो असं दाखवतो इथे आता ही आपली रिएक्शन आहे बरोबर की नाही बघा आता तुम्हाला रिएक्शन दिसते समोर तुम्हाला समोर रिएक्शन दिसते समीकरण तुम्हाला आहे तुमच्या समोर समीकरण लिहिलं बघा मी आता डाव्या बाजूची अभिक्रियाकारक आहे डाव्या बाजूची अभिक्रियाकारक आहे कोणती ही अभिक्रियाकारके डाव्या बाजूची लक्ष द्या डाव्या बाजूची अभिक्रियाकारके ही डाव्या बाजूला तुमचे अँड बघा रिएक्टन्स ऑन द लेफ्ट हँड साइड आणि उजव्या बाजूला काय तुम्हाला उजव्या बाजूला काय दिलेलं आहे तुम्हाला उजव्या बाजूला काय आहे उत्पादिते बघा ही उत्पादिते उजव्या बाजूची कोणती बाजू ही उजवी बाजू ठीक आहे आता तुम्ही जर याचा विचार केला आता सिल्वर एजी म्हणजे काय सिल्वर डाव्या बाजूला सिल्वर किती बघा रे डाव्या बाजूला सिल्वर किती आहे 1 बरोबर की नाही एकच आहे उजव्या बाजूला बघा सिल्वर किती आहे उजव्या बाजूला सुद्धा एकच आहे नंतर तुम्ही नायट्रोजन बघा फक्त नायट्रोजन हा फक्त नायट्रोजन एन एन किती आहे डाव्या बाजूला इथं 1 आहे उजव्या बाजूला एन किती आहे इथे पण एकच आहे बघा गेटिंग इथे सुद्धा एकच आहे आता तुम्हाला घ्यायचं ऑक्सिजन आता इथे ऑक्सिजन विचार केला तुम्ही ऑक्सिजन किती आहे ठिकाणी 3 आहेत O3 आहेत ठीक आहे ओ किती आहे इथे या ठिकाणी 3 आहेत ओ इकडे बघा ऑक्सिजन किती आहेत इथे सुद्धा ऑक्सिजन 3 आहेत ठीक आहे 9 आता सोडियम किती बघा इथे इथे सोडियम 1 आहे कुठल्या डाव्या बाजूला सोडियम 1 आहे आणि उजव्या बाजूला बघा इथे सुद्धा सोडियम किती आहे Na म्हणजे सोडियम बघा Na म्हणजे सोडियम इथे किती आहे तो सुद्धा 1 आहे आता काय उरलं क्लोरीन इकडे 1 आहे डाव्या बाजूला 1 आहे क्लोरीन बघा आणि उजव्या बाजूला सुद्धा एकच क्लोरीन आहे इथे सुद्धा एक क्लोरीन आहे समजलं आता बघा तुम्हाला दिसतंय का डावी बाजूनी उजवी बाजू सारखी झाली का बघा झाली का सारखी बघा ना 1 1 1 1 3 3 1 1 आणि 1 1 मग जर अशा प्रकारे असेल तर याला म्हणतात संतुलित समीकरण काय म्हणतात याला संतुलित समीकरण बरोबर डाव्या बाजूला असणाऱ्या मूलद्रव्यांची संख्या बरोबर उजव्या बाजूला असणाऱ्या मूलद्रव्यांची संख्या याला म्हणतात संतुलित समीकरण जर असं नसेल तर त्याला काय म्हणतात असंतुलित समीकरण त्याला काय म्हणतात असंतुलित समीकरण समजलं तुम्हाला परत रिपीट करतो बघा संतुलित आणि असंतुलित समीकरण कुठे होतो आपण चलो
थोडंसं मागे पुढे होईल, पण डोंट वरी, सगळं सेमच आहे. ओके. येस, चलो. आता बघा, इफ यू सी हिअर ना, तुम्हाला कळेल बघा, सोडियम सॉरी सिल्वर, नायट्रोजन, ऑक्सिजन, सोडियम अँड क्लोरीन सगळ्यांचं काय आहे, बॅलन्स्ड आहे. ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. आपण मगाशी बघितलं. जर असं असेल तर रिएक्शन इज नोन ॲज बॅलन्स्ड रिएक्शन. त्याला काय म्हणतात, बॅलन्स्ड इक्वेशन. अँड जर नसेल तर देन इट इज नोन ॲज अनबॅलन्स्ड. त्याला काय म्हणतात, अनबॅलन्स्ड इक्वेशन. समजलं सगळ्यांना? बॅलन्स आणि अनबॅलन्स झालं. द नंबर ऑफ एलिमेंट्स in the reactants is equal to number of elements in the product, getting in the product and in the reactants. चला पुढे जाऊया. गुड. चलो. तर आता हे रिएक्शनचं तुम्हाला तुम्हाला दिलं असेल, तुम्हाला इम्बॅलन्स दिलं असेल, तुम्ही बॅलन्स कसं करणार? संतुलित करण्याच्या काही तुम्हाला प्रक्रिया पायऱ्या दिलेल्या आहेत बघा. रासायनिक समीकरण संतुलन करण्याच्या पायऱ्या काय दिले तुम्हाला? संतुलन समीकरणाच्या संतुलित समीकरणाच्या सॉरी रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या पायऱ्या तुम्हाला दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर माझ्या मते एक मिनिट.